म्हणजे डॉक्टरांना 5:30 वाजता जायचं आहे. सुरू करूया. नमस्कार, मी आशा रेवणकर. या व्हर्च्युअल मासिक सभेत डॉक्टर राहुल कुलकर्णी व पार्किन्सन्स मित्रमंडळाचे कुटुंबीय व हितचिंतक यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या प्रत्यक्ष मीटिंग्स व्हायच्या तेव्हाचे ते भेटणं, ती उत्सुकता आज व्हर्च्युअल मीटिंग मध्येही कमी झालेली नाहीये, याचा खूप आनंद वाटतो. उलटा आता हा आनंद खूप वाढलाय, कारण का बाहेरगावच्या शुभंकर व शुभार्थी अगदी जवळ असल्याचा एक जाण होत आहे. ते दिसले की असं वाटतं हा ते इथेच आहेत आपल्या सोबतीने. तर हा आनंदाचा सोहळा आपण पुढे चालू ठेवूया. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूया. मी श्री केशव फडणीस यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना सादर करावी. तू तेज दे चेतना विश्वास मुक्ति दे तू तेज दे चेतना विश्वास सर्वन होतयाचा सोबत सापडेला होतयांचा साधना करीती तुझी साधना तुझे नित्य कौतवा हे सत्य सुंदर सर्व आज जाणवा दुर्बला दुःख देव त्या कोसवा रंगात जाणवा दुर्बला दुःख देव त्या दमन्यातल्या सामर्थ्य वा शब्दात अर्थ त्या जगण्यास हे सत्य सुंदर सर्व आज मुक्ती दे तू तेज दे जरी संकट
परिसंकट आले पंखातया बळ दे नवे पंखातया बळ दे नवे चिरपावळ्या आकाश ते सत्य सुंदर सर्व आनंद विश्वास ते सत्य सुंदर सर्व आनंद विश्वास दिसले मला. हो खूप फोटो का धन्यवाद. दिसला? खूप धन्यवाद तुम्ही नाही केशवजी. शुभार्थी असूनही तुम्ही छंद जोपासलाय आणि मासिक सभेमध्ये पहिल्यांदाच वाद्यासकट आपली प्रार्थना झालेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. खूप छान झालं. आता मी प्रस्तावना प्रस्तुत करते. आजचा योगायोग पहा. आज शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर विचारवंत व तत्वज्ञानी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन. आजचे आपले पाहुणेही कधी कधी आपल्या विषयाचे शिक्षक म्हणून देश विदेशात जात असतात. त्यांना व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. आपले शेंडे सर, पटवर्धन सर यांनी सुरू केलेली व करमरकर यांची साथ लाभलेली आपली संस्था आज नावारूपाला येत आहे. अजून रांगत आहे. उभे राहू तेही करू. सध्या स्त्री शक्तीचं बळ काम करीत आहे. सर्व आशावादी आहोत. त्यामुळे संस्था रांगण्याच्या अवस्थेतून चालण्याच्या अवस्थेत यायला वेळ लागणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. एक सुखद गोष्टी घडत आहेत. आता रिसेंटली जे घडली म्हणजे आमची मैत्रीण सविता ढमढेरे हिने आपल्या मालकीतील एक खोली नाममात्र भाडेतत्वावर आपल्या संस्थेला ऑफिस चालवण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे ही एक अजून आम्ही पुढची पायरी तिच्या मदतीने गाठली आहे म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी म्हणजे आज प्रकाशित होणारं आपलं दुसरं पुस्तक पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत भाग 2. ही परंपरा अशीच चालू राहील व आमचे सारे शुभार्थी व शुभंकर आनंदी राहतील याची आम्हाला खात्री आहे. डॉक्टरांना 5:30 वाजता जायचं आहे. शिवाय त्यांचं बहुमोल व्याख्यान ऐकायचं आहे. प्रश्नोत्तर व्हायचे आहेत. तेव्हा मी इथेच थांबते आणि श्री शेखर बर्वे यांची ओळख करून देते. श्री शेखर बर्वे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेतील ही ओढ त्यांना पुरेपूर शोभते. त्यामुळे डॉक्टर राहुल कुलकर्णींनी सुद्धा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अगदी छोटस त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे, इदम न मम. म्हणजे इतकं छान सगळं करून देखील आपण पुढे यावं, आपलं नाव पुढे व्हावं ही त्यांची इच्छा बिलकुल नाही. शेखर बर्वे अत्यंत मेधावी, अतिशय आग्रही, 40शीतील संशोधकांना लाजवतील अशा उमेदीने ते 80 पार करूनही ज्ञान प्राप्त करणे व संग्रहित करण्याचे काम करीत आहेत. पार्किन्सनची मैत्रीपूर्ण लढत या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे मोठ्या कौतुकाने स्वागत झाले. त्याला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे बहुमान पण मिळालं. एवढंच नव्हे तर त्याचं पुनर्मुद्रणही झालं. पण तेवढ्यावर समाधान मानतील तर शेखर बर्वे कसले हो. त्यांचं वाचन चालूच राहिलं, माहिती गोळा करत राहिले, लिहित राहिले
लिहून झाल्यावर डॉक्टर प्रदीप दिवटे यांच्याकडून तपासून घेतलं. त्यांचं बहुमोल मार्गदर्शन बर्वेंना मिळालं. त्यांच्या अभ्यासवृत्तीलाही साथ मिळाली. पण त्याच्यानंतर तेवढ्यावर न थांबता ते राहुल कुलकर्णींकडे पण गेले आणि डॉक्टरांनी वेळ काढून पुस्तक वाचलं आणि प्रस्तावना पण लिहिली. हे म्हणजे अक्षरशः सोने पे सुहागा झालं. डॉक्टर कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत शेखर बर्वेंविषयी काय म्हटलंय हे बघितलं तर आपल्याला त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल कळेल. कारण का मी 10 वेळा विचारून सुद्धा त्यांनी काहीही सांगितलं नाही. मला म्हणाले, काही सांगू नका, नुसतं शेखर बर्वे एवढं सांगा. पण आम्हाला ते कसं चालेल नाही का? म्हणून फक्त थोडा उलगडा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून. डॉक्टर राहुल कुलकर्णी म्हणतात, बर्वे यांनी स्वानुभव स्वतःजवळच न ठेवता समाजाला दिले व समाज प्रबोधन केले. यासाठी समाज त्यांचा कृतज्ञ होईल. पुढे म्हणतात, पार्किन्सन्स ही व्याधी चिवट, दीर्घ, निराशा करणारी, पण उमेद न गमावता त्याच्याशी कशी लढत द्यावी तीही मैत्रीपूर्ण, याचा सुंदर आविष्कार या पुस्तकात पाहावयास मिळतो. तिसरं म्हटलेलं आहे, या जटिल विषयावरचे शेखर बर्वे यांचे विषय उद्दीपन, संशोधन, वाचन, टाचण, संकलन, प्रकटीकरण, सादरीकरण सारेच स्पृहणीय आहे. त्यांचं यासाठीही कौतुक वाटतं मला की रिटायरमेंट नंतर ते वेगवेगळ्या भाषा शिकलेल्या आहेत. मी जेव्हा हे मंडळ जॉईन झाले तेव्हा मला ते म्हणाले, मला कन्नड येतंय वाचता, लिहिता, बोलता. म्हटल्यावर मला म्हणाले, मी पण शिकलोय कन्नड आणि तुमचा प्रोग्राम पण अटेंड केलेत म्हणून. आणि त्यानंतर एक 5-6 वर्षांनी म्हणाले, आता मी बांगला शिकतोय. पण म्हणजे फक्त शिकून ते थांबले नाहीयेत. बांगला शब्दकोश करण्यातही त्यांनी आपलं पुरेपूर योगदान दिलेलं आहे. आणखीन एक त्यांचा पैलू व्यक्तिमत्वाचा, आता आजच्या कार्यक्रमाला आम्ही डॉक्टरांना सन्मानित करण्यासाठी व्हर्च्युअली काही देऊ शकत नव्हतो आणि त्यामुळे शेखर बर्वेंनी विचार केला आणि ते काल की परवा कधीतरी जाऊन डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेले आणि त्यांना 2 पॉट्स देऊन आले. हे त्यांचं दूरदृष्टी आहे आणि हे ते बर्वे आहेत. आता डॉक्टर राहुल कुलकर्णी यांची ओळख. डॉक्टर राहुल कुलकर्णी न्यूरोलॉजीचा अभ्यास त्यांनी TN मेडिकल कॉलेज मुंबईमधून केला. संयोजक किंवा कन्व्हेनियर म्हणून ते ट्रॉपिकल न्यूरोलॉजी सबसेक्शन इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे काम बघतात. बरेच नॅशनल व इंटरनॅशनल न्यूरोलॉजिकल ऑर्गनायझेशन्सचे ते मेंबर आहेत. बऱ्याच देश विदेशातील मीटिंग्समध्ये त्यांनी फॅकल्टी म्हणून भाग घेतलेला आहे. आतापर्यंत त्यांची 19 लिखाणं प्रसिद्ध झालेली आहेत. शिवाय 2 सदरेही प्रकाशित झालेली आहेत. विद्यार्थी व डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता व अजूनही आहे. अशा व्यक्तीला अजूनही अभ्यास चालू ठेवावासा वाटतो. म्हणजे मेधावीपणाचं हे एक उदाहरण. इतके ते व्यस्त आहेत, HOD म्हणून व्यस्त आहेत, तिथले बाकी कार्यक्रमही ते राबवत असतात PD पेशंटसाठी. जगभर लेक्चर्स देण्यासाठी पण जातात आणि शिवाय त्यांचे स्पेशल इंटरेस्ट म्हणजे विशेष त्यांना आवड आहे CNS इन्फेक्शनचा अभ्यास करण्याचा. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. अजूनही ते त्या इन्फेक्शन्सचा त्याच्यावरचा अभ्यास त्यांनी चालू ठेवलेला. आणि दुसरी गोष्ट, न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणजे मज्जासंस्थेचे रोगप्रतिकारक त्याचा शास्त्रीय अभ्यास तोही त्यांनी चालू ठेवलेला आहे. आणि
याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जिथे ते काम करतात आणि HOD आहेत न्यूरोलॉजीचे. तिथे त्यांनी कोविडच्या काळाआधी बरेच उपक्रम राबवलेले आहेत आणि ते उपक्रम आता ऑनलाईन पण चालू आहेत. त्याशिवाय एक माणूस म्हणून ते जे मला दिसले, कारण त्यांनी दुसरं काहीही आम्हाला पाठवलं नाहीये, की त्यांना प्राइजेस मिळालेत किंवा आणखी कुठे ऑनर केलेलं आहे वगैरे. पण माझ्या दृष्टिकोनातून मला ह्या पुढच्या गोष्टी अगदी सांगाव्याशा वाटतात मनापासून म्हणून सांगते. पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांना सहज विचारलं, की असं-असं आम्हाला अब्रॉड जायचंय तर चालेल का? मग त्यांनी तो धागा धरला आणि मग नंतरच्या भेटींमध्ये त्यांच्याशी त्या विषयावर आधी बोलायचे. म्हणजे त्यांना तपासताना टेबलावर घेतलं, की मग काय आता कुठे जाणार? कुठे जाऊन आलात? काय कसं वाटलं? वगैरे, वगैरे. म्हणजे मला हे लक्षात आलं, की ते आधी पेशंटला ॲट ईज बनवायला बघतात. किती छान वृत्ती ना ही माणूस म्हणून. आणि नंतर मग आहे आजाराविषयी बोलणं, त्याच्यावर गोळ्या लिहून देणे वगैरे सगळं झालं. आणखीन दुसरी गोष्ट मला अगदी प्रकर्षाने जाणवते ती शेवटचं 2 वर्षापूर्वी आम्ही युरोपमधनं आलो. लास्ट 3 दिवस आम्ही बर्लिनमध्ये होतो आणि तेव्हा त्यांची प्रकृती खूपशी चांगली नव्हती आणि 3 रात्र मला त्यांचं डोकं माझ्या मांडीवर घेऊन बसावं, अशी परिस्थिती आलेली आणि त्यांना समजावत राहणं. अगदी एमर्जन्सी आली तर कोणाला तरी पकडून तिकीट काढून यायचं इतकं मी ठरवलेलं होतं, अशी परिस्थिती होती. आणि इथे आम्ही रात्री जवळ-जवळ 1-1:30 ला पोहोचलो. बरोबर खाणं आणलं तर खाऊन झोपलो. मलाही 3-4 दिवस झोप नव्हती. आणि एक 2-3 तासानंतर मी उठले, तर हे उठलेले नव्हते. मग मी डॉक्टरांना फोन केला. म्हटलं, "सर असं-असं झालेलं आहे." ते म्हणाले, "काही काळजी करू नका. आपण त्यांना ॲडमिट करायची व्यवस्था करू. मी रिसेप्शनशी बोलवून ठेवतो." आणि नंतर मग त्यांना मी म्हटलं, की "आता तरी ते झोपलेले आहेत." ते म्हणाले, "उठवू नका. उठल्यानंतर मला कळवा." आणि हे मात्र चांगले 7-8 तासांनी उठले आणि एकदम फ्रेश उठले. मग मला कळेना आता काय करावं? तरी पण मी परत फोन केला. म्हणजे इतक्यांदा मला त्यांना फोन करावा लागला आणि इतक्यांदा त्यांनी मला उत्तर दिलं आणि म्हणाले, "काही हरकत नाही. अगदी बरं वाटत असेल तर आता काही करू नका आणि पुढे काही झालं की मला कळवा." म्हणजे इतके समजूतदार. हा त्यांचा मी एक व्यक्ती म्हणून पाहिलेला पैलू. आणि शेवटचं म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये यांना ॲडमिट करावं लागलं अचानक. आणि तिथे फिजिशियन त्यांचे जोशीमध्ये आहेत. मग तिथे त्यांना ॲडमिट केलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या न्यूरोलॉजिस्टला बोलवलं. ह्याची मला कल्पना नव्हती, बोलवलंय वगैरे. ते आल्यानंतर कळलं आणि त्यांच्या समोरच हे परत एकदा असे अनकॉन्शियस होऊन राहिले. मग त्यांचं ते इन्व्हेस्टिगेशन चाललं, सगळं झालं. मग असंच डोक्यात आलं, की एकाच छताखाली जर हे जर सगळे असले, तर किती बरं होतं. एक पेशंटच्या दृष्टिकोनातून. म्हणून मी विचार केला आणि मग आम्ही ठरवलं, की ओके ठीक आहे, आता जोशीमध्ये सगळं करूया. आणि मग मात्र हे मला म्हणाले, की "नाही, आधी मी डॉक्टर कुलकर्णींना करतो फोन, मेसेज पाठवतो, की असं-असं आहे म्हणून." आणि मला वाटलं, की ठीक आहे, ते अगदी बरोबर आहे. कारण मॉरली इट्स नॉट गुड, की अब्रप्टली आम्ही सोडतोय आणि इथे नवीन डॉक्टर घेतोय वगैरे. पण खरं वाटेल का बघा, दुसऱ्या दिवशी त्यांचा मेल आला, की "काहीही हरकत नाही, तुम्ही कंटिन्यू करा" म्हणून. म्हणजे इतके अं, माणूस म्हणून एक इतका उत्तम व्यक्ती ते डॉक्टर आहेत, त्याचा मला खूप आनंद होतो. आणि आम्हाला शेवटचं म्हणजे या मंडळाबद्दल सुद्धा त्यांनीच सांगितलं. बऱ्याच पेशंटना सांगतात ते आणि त्यांनी आम्हाला इथे पाठवलं आणि शेंडे सरांचा नंबर दिला. मी तिथे फोन केला आणि श्यामलाताईंनी फोन घेतला आणि त्यांनी सविस्तर सांगितलं आणि तेव्हापासून आम्ही मंडळाशी निगडीत आहोत. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक डॉक्टर म्हणून ते कसे मोठे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यामध्ये. ते एक माणूस म्हणून किती थोर आहेत हे मला खूप भावलं. म्हणून ते मला आज शेअर करावंसं वाटलं. आता मी डॉक्टरांना विनंती करते, की आमच्या पार्किन्सन्स मैत्रीपूर्ण लढत भाग 2 या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन करावं. डॉक्टर प्लीज.
हो, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू रेवणकर मॅडम. खरं तर सगळी मंडळी तशी माहितीचीच आहेत. चेहरे पण सगळ्यांचे माहितीचे आहेत. तर बर्वे साहेबांचं जे पुस्तक आहे, पहिली आवृत्ती सो आम्ही वाचली होती आणि आता दुसरी आवृत्ती पण त्यांनी काढलेली आहे. ती पण पहिल्यापेक्षा आता सुपर आपण म्हणू बेटर आवृत्ती झालेली आहे. आणि खरं तर अशा प्रकारचा सोहळा तुम्ही व्हर्च्युअल ठेवण्यापेक्षा लाईव्ह ठेवला असता तर बरं झालं असतं. पण दुर्दैवाने कोविडची सिच्युएशन अशी आहे की सध्या आपल्याला असंच सगळ्यांना न्यू नॉर्मल किंवा असंच सगळ्यांना करायची गरज आहे. तर हे अतिशय उत्तम त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि माझ्याकडनं मी सांगतो की हे पुस्तक प्रकाशित झालं. आपण सगळ्यांनी ते वाचावं. खूप छान त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. मी खरं तर फीत वगैरे उघडून बघणार होतो, पण मला राहवलं नाही की इतकं चांगलं पुस्तक लिहिलंय. त्यांनी मला खरं बर्वे साहेबांनी काल फीत बांधून दिलं होतं ते, पण मी उघडून बघितलं की खरंच किती छान पुस्तक आहे ते. म्हणजे एक दिवस मला ते राहुल नाही बघण्यासाठी, म्हणून मी ते खरं कालच ओपन करून वाचून घेतलंय. खूप छान पुस्तक लिहिलंय आणि माझ्याकडनं त्यांना पूर्णपणे शुभेच्छा. हे पुस्तक हे खरं सर्व लोकांच्या संग्रही पाहिजे. पेशंटच्या तर पाहिजेच, पण जे लोक मेडिकल बद्दल ज्ञान ज्यांना मिळवायचे अशा लोकांनाही पाहिजे. बर्वे साहेबांना माझी एक विनंती राहील की जर ते इतक्या भाषांमध्ये जर तज्ञ झाले असतील, त्यांनी हे पुस्तक जरूर दुसऱ्या भाषांमध्ये पण अनुवादित करावं. कारण हे अनेक भाषांमध्ये जाण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज आहे. मराठी साहित्यामध्ये अशा प्रकारची खूप वानवा होती, परंतु आता सुदैवाने अशी पुस्तकं येणं सुरू झालेलं आहे. थँक्स टू बर्वे साहेब. आणि अनेक भाषांमध्ये जर अशी पुस्तकं गेली तर तिथल्या लोकांमध्ये सुद्धा ह्या आजाराबद्दल माहिती होण्यासाठी आणि त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर होण्यासाठी खूप मदत होईल. थँक्यू. अगदी माझ्या मनातलं बोलला डॉक्टर. मलाही खूप वाटत होतं की त्यांनी स्वतः हे प्रयत्न करावेत आणि ते सगळ्या भाषांमध्ये यावं. खूप धन्यवाद डॉक्टर. तुमच्याकडे आता कन्नड बोलणारे लोक आहेत, बंगाली बोलणारे लोक आहेत, तर त्यांची मदत घेऊन बर्वे साहेब नक्की करू शकतील. आता तिसरी करेक्ट. आवृत्ती यायला अजून वेळ आहे, पण त्याच्या आधी त्यांना काम राहिले म्हणजे तसं मला असं वाटतं. हो, हो. अगदी बरोबर आहे. शेखर बर्वे, तुम्हाला आता मी विनंती करते की तुम्ही तुमचं मनोगत मांडावं. पार्किन्सन मित्रमंडळाच्या अध्यक्षा श्रीमती श्यामला शेंडे, पुस्तकाचे प्रकाशन केलेले मान्यवर डॉक्टर राहुल कुलकर्णी, मंडळाचे पदाधिकारी, शुभार्थी व शुभंकरांना नमस्कार. पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत हे पुस्तक 2013 साली प्रकाशित झाले व त्याला आता 7-8 वर्षे उलटून गेली. या मध्यंतरीच्या कालखंडात सातत्याने नवीन माहिती उपलब्ध झाली. पार्किन्सन आजाराचे निदान, औषधोपचार, शस्त्रक्रिया यात नव्याने भर पडत गेली. एवढ्या सर्व प्रगतीनंतर सुद्धा काही अवांछित लक्षणे आटोक्यात येत नव्हती व त्यामुळे पर्यायी व पूरक उपचार पद्धतीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरत होते. ज्या मेंदूच्या भागातून हा आजार उद्भवतो त्याची रचना व गुंतागुंतीचे कार्य याची अगदी प्राथमिक माहिती देखील सर्वांना असण्याची आवश्यकता जाणवू लागली. आपण नेहमी जीवनशैलीतील बदलाबद्दल बोलतो व सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल बोलतो, पण या दोन्हीचा विचार करताना शरीर, आजार आणि मन या कार्यपद्धतीचं सुद्धा समजून सांगणं इष्ट वाटू लागलं. गेल्या काही वर्षात मंडळाने केलेल्या कार्यातून शुभार्थी व शुभांकरांच्या जाणीवा देखील प्रगल्भ होताना दिसत आहेत व नवीन गोष्टी आत्मसात करून जीवन सुसह्य बनवण्याकडे कल वाढू लागल्याचे जाणवत आहे. अशा परिस्थितीत पहिल्या पुस्तकातील उणीवा दूर करून नवीन संकलित माहितीचा अंतर्भाव करून व त्याची क्रमशः मांडणी सादर करणे जरुरीचे वाटले. अनेक माध्यमे जरी वेगवान झाली, माहितीची उपलब्धता जरी वाढली, तरी सुद्धा छापील पुस्तकाचे महत्त्व अबाधित आहे असा माझा विश्वास आहे आणि म्हणून या पुस्तकाचे संकलन व लेखन केलेले आहे. पुस्तकाचे लेखन झाल्यानंतर साहजिकच ते कोणीतरी तपासून घेण्याची आवश्यकता ज्यावेळेस वाटली त्यावेळे पहिल्या आवृत्तीप्रमाणेच मज्जातज्ञ डॉक्टर प्रदीप दिवटे
त्यांनी पुस्तकाचा संपूर्ण मसुदा तपासून व काही महत्वाच्या दुरुस्त्या सुचवून व सूचना करून मला पुस्तक दिले व कुठल्या तरी तरुण न्यूरोलॉजिस्ट कडनं यावेळे प्रस्तावना घ्या असे सुचवले. त्यांनी केलेल्या सूचनांचा शक्य तेवढा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे व तरुण मज्जातज्ञ म्हणून मेंदू विकार तज्ञ डॉक्टर राहुल कुलकर्णी यांना प्रस्तावना देण्याची विनंती केली. त्यांनी देखील पुस्तक वाचून उत्कृष्ट प्रस्तावना लिहून दिली व आज त्या पुस्तकाचे प्रकाशन केले. याबद्दल माझ्या वतीने व मंडळाच्या वतीने दोन्ही डॉक्टरांचे आभार मानतो व कृतज्ञता व्यक्त करतो. पुस्तकास मूर्त स्वरूप प्राप्त होण्यात DTP, अंतर्गत सजावट, मुखपृष्ठ व छपाईपर्यंतचे सर्व काम संकल्प ग्रुपच्या सौ धनश्री फाटक व सौ शमा अंबिकर यांनी विना तक्रार उत्तमपणे पूर्ण केले. याबद्दल त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणी, असंख्य वेळा केलेल्या दुरुस्त्या, मजकुराची अदलाबदल व ठराविक पानसंख्येतच बसवण्याचा आग्रह या सर्वातून काम वेळेत पूर्ण करणे हे विशेष कौतुकास्पद होते व म्हणून मी त्यांचे विशेष आभार मानतो. पुस्तक निर्मिती व प्रकाशनापर्यंत मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी मंडळाचाच सदस्य जरी असलो तरी त्यांचे औपचारिक आभार न मानता सर्व पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आजार सुसह्य करण्याचा लढा देण्यापर्यंतच्या बदलाचे श्रेय आधार गटाला जाते आणि या संकल्पनेनेच बीजारोपण करून त्या संस्थात्मक मूर्त स्वरूप आणण्यासाठी 2 दशके अहोरात्र झटणारे कैलासवासी मधुसूदन शेंडे व श्री शरदचंद्र पटवर्धन या 2 अभियंता मित्रांचे श्रेय नमूद करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. या दोघांनी व कैलासवासी अनिल कुलकर्णी यांनी जगभरातून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आज अनेक प्रकाशनांद्वारे मंडळ मजबूत पायावर उभे आहे. या आजारात शुभार्थी व शुभांकर या दोघांचे एकत्र प्रयत्न फार महत्वाचे असतात व दोघांच्या सहभागानेच तुम्ही लढत देण्यात यशस्वी होणार आहात याची खात्री बाळगण्यासाठी आवश्यकता आहे. इथे मला एका प्रसंगाची घडलेली आठवण येते. अमूलच्या एका समारंभात बोलताना त्या संस्थेचे 25 वर्षे सर्वेसर्वा राहिलेले वर्गीज कुरियन म्हणाले होते, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑल वी कॅनॉट सक्सीड अँड विदाउट अँड विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑल वी कॅनॉट फेल. आपल्या आजाराच्या बाबतीत सुद्धा हे वाक्य तंतोतंत लागू पडते. नुकत्याच संपलेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये पण या दृष्टीने एक महत्वाची घटना घडली. मॅरेथॉन शर्यतीचा विजेता इलियुड किपचोक शर्यतीनंतर म्हणाला, फर्स्ट हाफ ऑफ द रन वॉज ऑन द लेग्स अँड द सेकंड हाफ वॉज ऑन द माइंड. पार्किन्सन मध्ये सुद्धा प्रथम शरीराशी व नंतर मनाशी झगडा असतोच व मनाच्या झगड्यात शुभंकरांचे सहकार्य फार महत्वाचे असते. आज 5 सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. 1962 साली त्यांच्या जन्मदिनानिमित्त भरलेल्या सभेत त्यांनी अशी विनंती केली की हा दिवस शिक्षक दिन म्हणून जर का साजरा केला गेला तर मला जास्ती आनंद होईल. कारण उपलब्ध ज्ञान इतरांपर्यंत पोचवून त्याबद्दलच्या शंका निरसन करून रास्त मार्गदर्शनाने मानसिकता घडवणे
वळण लावणे, उणिवावर मात करण्यासाठी पाठबळ देणे व क्षमतांची जाणीव करून देणे हे काम पेशाने शिक्षक असणारेच उत्तम प्रकारे करू शकतात. खरं पाहिलं तर आपल्याला मदत करणारे सर्व डॉक्टर्स सुद्धा रुग्णांबाबत हेच काम करत असतात. आपल्या मंडळात तर याची प्रचिती सर्वच जण घेत आहेत. फार पूर्वी स्वाध्याय महाविद्यालयात अर्धवेळ शिक्षक म्हणून काम केलेले शुभार्थी कैलासवासी JD कुलकर्णींपासून शालेय शिक्षणात झटणाऱ्या अंजली महाजन, SNDT व फर्ग्युसन मध्ये शिकवणाऱ्या आशाताई रेवणकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉक्टर शोभना तीर्थेडी व मंडळाचे मार्गदर्शक राहिलेले मुंबईच्या KEM हॉस्पिटलमधील गेरिएट्रिक सायन्सचे तज्ज्ञ कैलासवासी शशिकांत करंदीकर हे सुद्धा भारती विद्यापीठातील प्राध्यापकच. या शिक्षकी पेशातील सर्वांचा करत असणाऱ्या संघर्षासाठी विशेष उल्लेख व्हावा व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजीच घ्यावा याबद्दल आग्रही असणारा मी फक्त निमित्त मात्र आहे. एक गोष्ट इथं नमूद करायला पाहिजे, माझी पत्नी व शुभार्थी सौ वसुधा बर्वे पण पूर्वाश्रमीची शिक्षिकाच असल्यामुळे पुस्तक लवकर उपलब्ध होण्यासाठी लकडा लावण्यात ती आघाडीवरच होती. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीप्रमाणेच या सुधारित व विस्तारित आवृत्तीचे आपण स्वागत कराल अशी आशा व्यक्त करतो. या आवृत्तीबाबत आपला प्रतिसाद व मत जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. या प्रतीची किंमत 100 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. वस्तुतः कागद, छपाई या सर्व गोष्टींची किंमत इतकी प्रचंड वाढलेली असताना अल्प एवढी किंमत वाढवून देखील हे पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. अर्थात हे पुस्तक आपणापर्यंत पोहोचण्यासाठी कुरिअर वगैरे चार्जेस जे असतील ते वेगळे द्यावे लागतील आणि त्यासाठी निवेदन स्वतंत्रपणे केले जाईल. शुभार्थी व शुभंकरांनी या पुस्तकाचे एकत्रित वाचन करून विविध आयामांबद्दल विचारविनिमय करून कृतीतून सकारात्मक विचाराचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला तरच या उपक्रमाचे खरे सार्थक झाले असे मी मानतो. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा. थँक्यू शेखर बर्वेजी. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की मनाच्या झगड्यात शुभंकरांची साथ महत्वाची असते. हे अगदी खरोखर आहे. ती साथ मिळाली की मनातील जे काही चाललेलं असतं, झगडा चाललेला असतो स्वतःशी, तो कितीतरी कमी होतो आणि मन स्वस्थ तर डेफिनेटली तन पण स्वस्थ. तेच तुम्ही पुस्तकात पण म्हटलेलं आहे की मेंदू स्वस्थ असेल तर सगळंच बरं असतं. ते मला खूप आवडलं. आणि पेशाने शिक्षक असणारे उत्तम काम करतात असं तुम्ही म्हणालात. तुम्ही शिक्षक नसूनही त्याच प्रतीचं काम केलेलं आहे हे मी इथे नमूद करू इच्छिते. कारण का, शिक्षक नसूनही शिक्षकावरचं तुम्ही काम केलेलं आहे. खूप धन्यवाद. आता मी डॉक्टर राहुल कुलकर्णींना विनंती करते की श्री बर्वे यांनी त्यांना एक टॉपिक सजेस्ट केला होता. पार्किन्सन्स मध्ये विस्मरण, अंगदुखी आणि झोप या समस्यांवरती बोलून पुढे त्यांचं समाधान पण करावं लोकांचं. त्यांचे प्रश्न असतील तर त्यांचे उत्तरही द्यावे अशी त्यांनी तुम्हाला विनंती केली होती. आता मी विनंती करते की कृपया तुम्ही बोलावं. थँक्यू. आता काय आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की पार्किन्सनच्या आजारामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये कंपावत असं म्हणायचो, सगळ्यात जास्त लक्ष कुठे जातं तर पेशंटचे हलणारे हात किंवा त्यांच्या ज्या हालचाली मंदावलेल्या आहेत किंवा अंग जे कडक होतं, ही जी सगळी लक्षणं आहेत ही पार्किन्सनची
आम्ही म्हणू की कार्डिनल म्हणजे महत्वाची लक्षणं अशी मानली जातात, त्याला की मोटर सिम्पटम असं म्हणतात. म्हणजे पार्किन्सनचा आजार हा सगळा मोटर सिम्पटमचा आजार आहे. परंतु हळूहळू असं लक्षात आलं की पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये बाकीची पण अनेक अशी लक्षणं येतात जी की तितकीच महत्वाची आहेत की ज्याच्यामुळं पेशंटला त्रास होऊ शकतो आणि ज्याला उपचार पण उपलब्ध आहेत. म्हणजे असे काही असतात त्रास की ज्याला उपचारच नाही आहेत, परंतु हे असे सिम्पटम्स आहेत त्याला उपचार आहेत आणि उपचाराने पेशंटचं जगणं जे आहे ते आणखी सुसह्य होऊ शकतं, त्यांचे त्रास कमी होऊ शकतात आणि ट्रीटमेंट फार काय अवघड नसते. तर हे जे सिम्पटम्स आहेत त्याला आम्ही नॉन मोटर सिम्पटम असं म्हणतो. तर असं लक्षात आलं की नॉन मोटरचे सिम्पटम हे पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये तितकेच महत्वाचे आहेत जितके की मोटर सिम्पटम आहेत. आणि नॉन मोटर सिम्पटम मध्ये खूप रिसर्च झाला, जगभरात चालू पण आहे रिसर्च. याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिसर्च करणारे डॉक्टर आहेत राय चौधरी म्हणून एक आहेत इंग्लंडमध्ये, किंग्स कॉलेज लंडनमध्ये असणारे डॉक्टर आहेत. इथं दीनानाथ मंगेशकरमध्ये पण आम्ही आमच्याकडे येणारे पेशंट आणि बाकी अनेक पेशंट त्यांचं जवळजवळ 250 ते 300 पेशंटमध्ये हे नॉन मोटर सिम्पटम कुठले असतात ह्याचा एक आमचा स्टडी केला. माझी एक विद्यार्थिनी आहे, ती मागे मला वाटतं तुमच्या मित्रमंडळात पण येऊन गेली होती. तिने काही जणांचे इंटरव्ह्यू पण घेतले होते की हे असं लक्षात आलं की भारतीय लोकांमध्ये पण हे सिम्पटम्स तितकेच महत्वाचे आहेत. दुर्दैवाने डॉक्टर किंवा पेशंट त्याच्याबद्दल फार बोलत नाहीत. येणारे पेशंट सगळे हात किती कापतात, चालायला किती हालचाल करायला किती त्रास होतो ह्याच्याबद्दल बोलतात, पण हे बाकी सिम्पटम्स पण तितकेच महत्वाचे आहेत. तर त्यामुळे आता बहुतेक सगळ्या येणाऱ्या रुग्णांना आम्ही या सिम्पटम्स बद्दल विचारतो आणि त्यातले काही सिम्पटम हे उपचार करून बरे होऊ शकतात. तर त्यातले 3 सिम्पटम जे आहेत त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. तसं बर्वे साहेबांचं माझं बोलणं होतं की त्यातले 3 सिम्पटम बद्दल आपण बोलू म्हणून. तसं त्यातला पहिला सिम्पटम आहे म्हणजे झोप, स्लीप. झोप ही सगळ्यांसाठी महत्वाची असते, फक्त पार्किन्सनच्या रुग्णांना नाही तर सर्वांना ती महत्वाची असते. पार्किन्सनच्या रुग्णांनी झोप व्यवस्थित घेतली तर ऍक्च्युली सकाळी ते जास्त फ्रेश होतील, त्यांचा थकवा कमी होण्यासाठी म्हणजे फटीग जो आहे तो कमी होण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते. कमीत कमी 7 ते 8 तास तरी झोप ही होणं गरजेचं आहे. आणि रुग्ण जर रात्री झोपत नसतील तर त्यांच्याबरोबरचे केअर गिव्हर जे आहेत त्यांची पण झोप कमी होते आणि मग पुढचा सगळा दिवस काळजी घेणं हे अवघड होतं. सो त्यामुळे झोप ही तशी महत्वाची आहे. पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये अनेक प्रकारचे झोपेचे त्रास होऊ शकतात. काय काय त्यातले मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबद्दल काय करता येऊ शकेल मेडिकली आणि नॉन मेडिकली हे पण सांगतो. त्यातला पहिला सिम्पटम आहे म्हणजे झोप कमी होणे. बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की झोपल्यावरती लगेच झोप लागत नाही किंवा झोप लागल्यानंतर ती अखंड लागत नाही. मध्ये जाग येते, परत झोप लागते, मध्ये जाग येते, मग नंतर झोप लागत नाही. सकाळी लवकर जाग येते, मग झोप लागत असते. हा सिम्पटम तसा पार्किन्सन मध्ये होणारा कॉमन सिम्पटम आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा झोपेचं सायकल जे आहे ते रात्री जर आपलं शरीर जास्ती कडक झालं किंवा आपल्या रिजिडिटी जर वाढली तर त्यामुळे झोप काही वेळा कमी होते. बऱ्याचदा पार्किन्सनच्या रुग्णांना युरिन पास करण्यासाठी किंवा लघवीला जाण्यासाठी उठावं लागतं आणि उठल्यानंतर ते झोप कमी होते. वय वाढल्यावरती नॅचरली लोकांची झोप कमी होते. तर वय वाढलेलं वय, थोडासा युरिनचा त्रास आणि आजार आणि मे बी थोडीसं आपलं रात्रीची रिजिडिटी किंवा कडकपणा वाढला की कूस बदलता येत नाही की त्याच्यामुळे थोडासा झोपेचा त्रास होऊ शकतो. दुसरा त्रास आहे की काही लोक झोपेत वेगवेगळ्या हालचाली करतात. म्हणजे काही जणांच्या पायाला झोपेमध्ये झटके येतात. विशेषतः झोप लागताना किंवा झोप लागल्यावरती पायात झटके येतात. काही वेळा मग ते झटके आल्यामुळे जाग येते, असं वाटतं की पायात काहीतरी मुंग्या वळवळतात किंवा पायात काहीतरी हालचाल होते, पायाची बोटं हलवण्याची गरज येते आणि त्याच्यानंतर काही जणांतर उठून चालावं लागतं. हा एक सिम्पटम आहे, याला रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हणतात. हा पार्किन्सन मध्येच होतो असं नाही, अनेक लोकांमध्ये होतो, पण त्याला वेगळ्या पद्धतीचे उपचार देता येऊ शकतात. काही पार्किन्सनचे रुग्ण जे आहेत ते रात्री झोपेमध्ये एकदम उठतात, काहीतरी वेगळं आरडाओरडा केल्यासारखं बोलतात किंवा त्यांच्या हातापायाचे इतके हात झाडल्यासारखे इतके हालचाली असतात की शेजारी झोपलेल्या पतीला किंवा पत्नीला त्यांचा हात लागतो, इतका त्रास होतो. म्हणजे काही वेळा लोकांनी इतके झटके मारल्यावर की हालचाली केल्या की ते खाली सुद्धा पडले आहेत. याला रेम बिहेवियरल डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे झोपेचे 2 सायकल असतात, रेम सायकल आणि नॉन रेम सायकल. तर रेम सायकल मध्ये होणारी ही लक्षणं आहेत आणि काही वेळा पार्किन्सनच्या रुग्णांना ही लक्षणं पार्किन्सनचा आजार सुरू होण्याच्या आधीच सुरू होतात. तर ज्या लोकांना आम्ही बघतो त्यांना रेम बिहेवियरल आरबीडी म्हणतात, तो जर आजार असेल अशा रुग्णांमध्ये आम्ही लक्ष ठेवतो की यांना पुढे पार्किन्सनची लक्षणं डेव्हलप होतात का. या आजारासाठी पण वेगळ्या पद्धतीची आमच्याकडे उपचार पद्धती आहे की आम्ही वापरू शकतो. काही रुग्ण हे रात्री जास्ती कन्फ्युज असतात, म्हणजे त्यांना रात्री पटकन कळत नाही की आता सकाळ एक रात्र आता काय करायचं, पटकन जागली तर कळत नाही की आज काय झालं होतं काय होतं. हे जे नॉक्टर्नल कन्फ्युजन किंवा रात्रीचं कन्फ्युजन आहे हे काही वेळा औषधांमुळे होऊ शकतं आणि थोडा औषधांचा डोस बदलला तर तो त्रास कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणखी एक होणारा त्रास म्हणजे दिवसा झोप येणे.
बरेच लोक अशी कंप्लेंट करतात की दिवसभर फार झोप येते. हे जे लक्षण आहे हे काही वेळा औषधांमुळे होऊ शकतं. तर त्या केसमध्ये काही आपल्याला औषधांचे डोसेस तुम्ही डॉक्टर सांगितलं डॉक्टर त्याच्या औषधांचे डोसेस बदलतात किंवा काही औषधं सकाळची रात्री, रात्रीची सकाळी असं करून हे लक्षण जे आहे त्याच्यामध्ये आपण मदत करू शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर किंवा झोपेचा त्रास जो आहे तो आपण चांगला करण्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यांसाठी झोप ही फार महत्वाची आहे. फक्त शरीराचा फटीग कमी करण्यासाठी असं नाही. नवीन संशोधनामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये असं लक्षात आलंय की जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा मेंदूतील विषारी किंवा खराब पदार्थ जे आहेत ते बाहेर काढण्याची सिस्टीम जी असते ती रात्री काम करते. आणि आपल्याकडे कचरा गोळा करणारी जी सिस्टीम असते, कचरा गोळा करणारी मंडळी ती मेंदूमध्ये रात्री काम करतात. सो त्यामुळे जर आपण रात्री झोप व्यवस्थित घेतली नाही तर मेंदूमध्ये हा कचरा गोळा होऊन नंतरच्या वयामध्ये विस्मृतीसारखे आजार होण्याची लक्षणं ही जे लोक कमी झोप घेतात त्यांच्यामध्ये होऊ शकतात. सो हे फक्त पार्किन्सनच्या रुग्णांसाठी नाहीये, तर सर्वांसाठी आहे. म्हणजे आपण सगळे केअर गिव्हर मंडळी आहात किंवा आपले पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे की जी मंडळी दिवसा मिडल एज किंवा मिड एज मध्ये कमी झोपतात अशा लोकांमध्ये डिमेन्शिया किंवा विस्मृतीचा आजार हा लेट एज मध्ये होण्याची भीती जास्ती असते. सो त्यामुळे झोप ही फक्त थकवा कमी करण्यासाठी नाहीये तर ती मेंदूतील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ही जी मेंदूतली सिस्टीम आहे ही आता गेल्या काही वर्षातच आम्हाला माहिती पडलेली आहे. त्याच्याबद्दल अजून बराच रिसर्च किंवा शोध चालू आहे. तर झोप ही फार महत्वाची आहे एका शब्दात सांगायचं तर झोप चांगली घेण्यासाठी काय केलं पाहिजे तर साध्या साध्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण बेडरूम मध्ये जातो किंवा जेव्हा आपण गादीवर पडतो जेव्हा झोप येते तेव्हाच गादीवर पडा. गादीवर पडून झोपेची वाट बघू नका की मला आता झोप येते का. घड्याळाकडे बघू नका, अरे बापरे आता 10 वाजले, अरे बापरे 10:30 वाजले, अरे बापरे 11 वाजले, असं अजिबात करू नका. जेव्हा झोप येते तेव्हाच आडवे पडा. सायंकाळचं जेवण फार हेवी करू नका. फार जेवण केलं की लगेच आडवे होऊ नका. रात्रीच्या खाण्यामध्ये फार गरम, फार तिखट असे पदार्थ नको आहेत. पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे ते जास्तीत जास्त दिवसा ठेवा. रात्रीच्या वेळी कमी पाणी प्या. कारण युरिनसाठी सतत उठून झोप डिस्टर्ब होणे हे पण कॉमन लक्षण आहे वयस्कर लोकांमध्ये. कॉफी पिणे, कॉफी मध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे ऍक्च्युअली झोप कमी होते. त्यामुळे बरेचदा आम्ही सांगतो की संध्याकाळी 5 नंतर किंवा 4 नंतर कॉफी पिऊच नका. जी काय तुम्हाला कॉफी प्यायची असेल ती दिवसाच प्या. रात्री अल्कोहोल घेणे किंवा कॉफी घेणे याच्यामुळे झोपेवरच्या वरती नक्कीच इफेक्ट होतो. या गोष्टी टाळल्या पाहिजे. बऱ्याच जणांना सवय असते की जेवण झालं की कॉफी पितो. त्यांनी झोपे सायकल जे आहे ते नक्कीच बिघडतं. सो त्यामुळे ते टाळणं गरजेचं आहे. रात्री झोपून मोबाईल बघणे किंवा टीव्ही बघणे यांनी पण झोपे सायकलवरती इफेक्ट होतो. सो ज्यावेळी आपल्याला वाटतं झोप येते तेव्हाच तुम्ही झोप घ्या. अदरवाईज काहीतरी मंद म्युझिक ऐका किंवा अगदी शांत काहीतरी कमी आवाजाच्या गोष्टी आहेत अशा काही करता आल्या तर त्या करणे गरजेचं आहे. संध्याकाळी विशेषतः 6 नंतर फार व्यायाम केला तरी झोपेवरती इफेक्ट होतो. त्यामुळे व्यायाम जर आपल्याला करायचा दिवसा करा, रात्री व्यायाम करू नका. या सिंपल टिप्स आहे त्याच्यामुळं झोप जी आहे ती आपली इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. ऑफकोर्स झोप जर लागत नाही तर अनेक प्रकारची औषधं आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि मी सांगितलं त्या बहुतेक सगळ्या लक्षणांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं आम्हाला देता येऊ शकतात. सो तुम्ही तुमच्या डॉक्टर सांगितलं की माझी झोप व्यवस्थित होत नाही तर तुमचे डॉक्टर नक्कीच तुम्हाला मदत करू शकतील. दुसरं आहे पेन म्हणजे दुखणं, अंगदुखी. तर पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये अनेक प्रकारची दुखणी होऊ शकतात. सांध्यांमध्ये म्हणा, कमरेमध्ये म्हणा, पायामध्ये म्हणा, मानेमध्ये म्हणा, अनेक ठिकाणी दुखणी होऊ शकतात. ती होण्याची कारणही अनेक आहेत. पार्किन्सन मध्ये जी रिजिडिटी येते किंवा अंग जे स्टिफ होतं, कडक होतं, कडक आल्यामुळे स्नायू दुखू शकतात. जर आपलं अंग जास्त वेळ कडक राहत असेल किंवा आपला हात खूप वेळ कापत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये अंगदुखी यासारखी किंवा स्नायू दुखणे ही लक्षणं येऊ शकतात. दुसरं असं आहे की ज्यांचा पार्किन्सनचा आजार वाढलेला आहे असे लोक काही वेळा वाकून चालतात, आपण बघितलं असेल. आणि वाकून चालल्यामुळे कमरेची हाडं किंवा मणक्याची हाडं जी आहेत ती थोडीशी त्याची पोझिशन नॉर्मल पेक्षा बदलली, थोडं वाकलं असेल तर त्यांचे पाठदुखी किंवा कंबरदुखी यासारखी लक्षणं सुरू होतात. बऱ्याचदा पार्किन्सनच्या लोकांना रात्री झोपेमध्ये पायामध्ये क्रॅम्प्स येतात. त्या क्रॅम्पमुळे पण पाय दुखतात. काही जणांना डिस्टोनिया म्हणजे अंग कडक होणे एक प्रकारचं वेगळा पद्धतीने हे लक्षण तयार होतं आणि ते डिस्टोनियामुळे पण अंग दुखू शकतं. बऱ्याचदा पार्किन्सनचा आजार आपल्याला माहिती आहे वयस्कर लोकांमध्ये असतो. तर त्या लोकांमध्ये हाडं ठिसूळ होणे किंवा ऑस्टिओपोरोसिस हे पार्किन्सनमध्ये नाही तर बाकी लोकांमध्ये आढळतं. आणि जर आपला खाण्याचा इंटेक जर कमी असेल, आपल्याकडं तेवढा जर एक्सरसाइज होत नसेल तर हे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं ठिसूळ होणे हे पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये त्यांच्या वयाच्या नॉर्मल सिनियर सिटीजन पेक्षा थोडं जास्त प्रमाणात आढळतं. तर त्यामुळे बऱ्याचदा अशा लोकांना आम्ही व्हिटॅमिन डी, कॅल्शियम यासारख्या गोळ्या देत असतो मधून मधून, जेणेकरून की हे हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण थोडं कमी व्हावं. आपलं जे पोस्चर थोडं बदललेलं असतं त्याच्यामुळे गुडघ्यांचे संधिवातासारखी, गुडघ्यांचा वात होणे याच्यासारखी लक्षणं किंवा आर्थरायटिस सारखी लक्षणं पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये थोडी जास्त आढळतात. त्याच्यामुळे पण थोडं दुखण्याचा प्रकार होऊ शकतो.
सो हे सगळे या अनेक कारणांमुळे पार्किन्सनमध्ये दुखण्याचे चान्सेस जास्ती असतात. बऱ्याच जणांचा जर पार्किन्सनचा आजार व्यवस्थित कंट्रोल झाला नसेल तर त्यांना कंबरदुखी, पायदुखी म्हणजे स्पॉन्डिलायटिस म्हणा किंवा खांद्यामध्ये फ्रोझन शोल्डर म्हणा अशासारखी लक्षणं बऱ्याच जणांमध्ये आढळतात. आणि बरेचदा असे रुग्ण हे ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून एकापासून दुसऱ्याकडे किंवा एक्सरे काढणे, MRI करणे यासारखे कार्यक्रम अनेकदा करतात. त्यातल्या बऱ्याच जणांचा आजार जो आहे हा पार्किन्सन कंट्रोल केला की ऑटोमॅटिकली कमी होतो. सो पेन हे अनट्रीटेड पार्किन्सनचं लक्षण बऱ्याच पेशंटमध्ये आढळतं. विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचदा हात हलत नाही म्हणून फ्रोझन शोल्डर आहे का म्हणून ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जाऊन नंतर 5-6 महिन्यानंतर न्यूरोलॉजिस्टकडे येणारे अनेक पेशंट आम्ही बघितलेले आहेत. त्यापैकी अनेक जणांनी अशा प्रकारे अनुभव पूर्वी पण घेतले असणारच आहेत तसं. सो पेनसाठी आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारची औषधं, पण त्यातल्या काही औषधांची गरज आहे का हे आपण आपल्या डॉक्टरना विचारून ठरवा. पार्किन्सनचा आजार जर कंट्रोल करता आला, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सारख्या औषधांचा जर इंटेक असेल त्यातलं बऱ्यापैकी पेन आपण जे आहे ते कमी करू शकतो. तिसरं आपण म्हटल्यात की आपण विस्मृती किंवा मेमरी बद्दल बोलू. विस्मृती किंवा डिमेन्शिया किंवा मेमरी कमी होणे हे लक्षण जे आहे हे वय वाढलं की सर्वांमध्ये हळूहळू सुरू होतं. 40 नंतर पेशींचं प्रमाण कमी होणं हे हळूहळू सगळ्यांचं सुरू होतं. म्हणजे ते माझंही सुरू झालंय, आपल्या सर्वांचंही सुरू झालेलं आहे तसं. तर ते वाढून पुढे आपल्याला डिमेन्शिया सारखा आजार होणं हे पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये थोडंसं प्रमाण त्याचं जास्ती असतं. पण पार्किन्सनच्या रुग्णांना 10 वर्ष 15 वर्ष काही मेमरी लॉस असतो असं नाही. आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहे ज्यांची मेमरी अगदी शेवटपर्यंत ठणठणीत होती. अनेक पार्किन्सनचे रुग्ण आपल्याला माहिती आहेत किंवा आपल्यामध्ये आहेत ज्यांची मेमरी अजिबात काही त्रास झाला नाही. सो मेमरी लॉस पार्किन्सनमध्ये फार काय गंभीर लक्षण खूप जणांमध्ये नसतं. काही औषधं अशी आहेत ज्याच्यामुळे पार्किन्सनच्या रुग्णांची मेमरीवरती थोडासा इफेक्ट होतो. सो त्यामुळे जसं वय वाढतं तसं पॅसिटेन किंवा त्या पद्धतीच्या गोळ्या आम्ही जास्ती वापरत नाही ज्याच्यामुळे की थोडा मेमरीवरती इफेक्ट होऊ शकतो. काही जणांना पार्किन्सनचे जरा वेगळ्या पद्धतीचे आजार असतात जसे पार्किन्सन प्लस आम्ही म्हणतो. त्या आजारांमुळे मेमरी लॉसची शक्यता थोडीशी त्यांच्या बाबतीमध्ये जास्ती असते. सो त्याला आम्ही औषधं देऊन तो मेमरी लॉस जो आहे तो कमी करायला मदत करतो. पार्किन्सनच्या रुग्णांनी रिटायरमेंट नंतर एकदम जर सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद केल्या, विशेषतः मेंदूच्या ऍक्टिव्हिटी, तर त्यांना मेमरी लॉस होण्याची भीती जास्ती आहे. हे फक्त पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये नाही तर अनेक सिनियर सिटीजन जे रिटायर होतात त्यांच्यामध्ये आहे. तर त्यामुळे सगळ्या लोकांनी आपल्या मेंदूचा वापर हा केला पाहिजे. दुपारची वेळ आहे, सकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, मेंदूला काहीतरी खुराक दिला पाहिजे. तर बर्वे साहेबांनी केलेली गोष्ट अतिशय उत्तम आहे. ते 2 भाषा शिकले रिटायरमेंट नंतर. अशा प्रकारे आपण आपला मेंदू जर वापर केला तर आपल्या मेंदूला खुराक मिळाल्यामुळे मेमरी लॉस किंवा मेंदूची झीज ह्याचं होण्याचं प्रमाण आपण नक्की कमी करू शकतो. मेमरी लॉस कमी करण्यासाठी बरेचसे प्रयत्न आपण करू शकतो. त्याच्यामध्ये मी म्हटलं जसं की एक्सरसाइज करा. आठवड्यामध्ये कमीत कमी 150 मिनिटं तरी आपण व्यायाम केला पाहिजे. खूप जास्त हेवी एक्सरसाइज करा असं नाही, कुठला एक्सरसाइज चालेल. आणि मी म्हटलं तर सकाळच्या वेळेत तो करा, रात्रीच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत तो नको. दुसरं, खाण्यापिण्याची पथ्य पाळा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन जातील अशा प्रकारचं फळं, भाज्या हे व्यवस्थित खा. आपण आपल्याला ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, शुगर यासारख्या गोष्टी असतील तर त्या कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजे. ज्या कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे मेमरी आपली जी आहे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. आणि ऑफकोर्स मी म्हटलं जसं की आपल्याला जर मेमरी सारखी लक्षणं आली तर आपल्या डॉक्टरने नक्की सांगा. काही औषधांमध्ये बदल केला तर मेमरी लॉसचा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत होते. आणि ऑफकोर्स मेमरी लॉस किंवा डिमेन्शिया सारखे आजार होत असतील तर त्यासाठी पुष्कळ प्रकारची औषधं उपलब्ध आहेत जी आम्ही डॉक्टर वापरू शकतो. तर आपल्याला जर अशी लक्षणं आढळत असतील किंवा वाटत असतील तर आपण नक्की आपल्या डॉक्टरना कळवा, ते त्याप्रमाणे आपल्याला मदत करतील. आय थिंक 3 आजारांबद्दल 3 लक्षणांबद्दल मी बोललो आहे. मी थांबतो इथे. कुणाला काय जर प्रश्न असतील आपण नक्की ते प्रश्न घेऊया. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. खूप छान पद्धतीने समजावलं आणि प्रत्येक गोष्टीचं म्हणजे झोप किंवा पेन किंवा मेमरी या तिन्हीच्याही बद्दल अगदी खूप छान तुम्ही समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं बऱ्याच लोकांना तर कळलंय की निदान आपण कम्युनिकेशन डॉक्टरांबरोबर किती क्लिअर ठेवावं आणि किती व्यवस्थितपणे आपल्याला जे होतंय ते सांगावं. हे निश्चितपणे सगळ्यांना कळलं असेल. आता कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर प्लीज विचारा. त्याच्या आधी मी डॉक्टरांना एक सांगू इच्छिते की मिस्टर रेवणकर हे ब्रिज खेळतात. त्यामुळे बहुतेक त्यांचं विस्मरण खूप म्हणजे त्या बाबतीत कमी आहे. बाकी घरी कोणाचे फोन बिन आले तर ते लक्षात राहत नाही. पण ब्रिज खेळताना जितकी त्यांना मेमरी लागते ते तुम्ही त्यांना रिसेप्ट पण दिलेली आहे. त्याच्यामुळे ते आणखीन सुधारणा झाली आहे त्याच्यामध्ये आता. खूप छान आता खेळतायत ते आणि
विन होत आहेत मुख्य म्हणजे. व्हेरी गुड. अतुल, तुम्हाला कोणी दिसतंय? हात वर करत असतील तर बघा बरं. डॉक्टर, मला बोलायचं होतं थोडं. बोलू का? शिल्पा कुलकर्णी कडून बोलतोय. आपली पेशंट आहे बऱ्याच वर्षापासूनची. तर तिची तब्येत एकदम छान आहे. फक्त पायाचे जे करंगळी आणि ह्याच्यात होते तिथं असं चिखले झाल्यासारखं आहे. तर हे आपलं पार्किन्सनचं लक्षण असू शकतं का? ऐकू नाही आलं. हा, डॉक्टरांचा आवाज नाही येतोय. हा, डॉक्टरांचा आवाज नाही येतोय. आवाज नाही. आवाज नाही सॉरी येतोय. सॉरी सॉरी. तर हा प्रॉब्लेम काय कुलकर्णी साहेब ह्याच्यामुळे नाहीये. हा काय पार्किन्सनचा प्रॉब्लेम नाही. माझं सजेशन आहे की तुम्ही एखाद्या स्किन स्पेशलिस्टना भेटा, की काय नक्की झालंय ते सांगतील तुम्हाला नक्कीच. ओके ओके सर. ओके सर. मी विचारू हॅलो. मी सुचेता तिसगावकर प्रश्न विचारू शकते का? हॅलो. हो, विचारा विचारा. हा, पॅरालिसिस आणि पार्किन्सन्स याच्यामध्ये ट्रीटमेंट मध्ये किती हे आहे फरक आहे? म्हणजे पॅरालिसिस किंवा इन्फेक्शन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आज ज्या तुम्ही सांगितल्या त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट घेता येते का? पॅरालिसिस आणि पार्किन्सन दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. पॅरालिसिस मध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो आणि त्यामुळे हाताची एक बाजू लुळी पडणे किंवा आपली वाचा जाणे याच्यासारखी लक्षणं, तर ती एकाएकी होणारी लक्षणं आहेत. आणि तो सडन म्हणजे ब्रेन अटॅक म्हणतात तसं एकाएकी एका क्षणार्धात होणारा अटॅक आहे. पार्किन्सनचा आजार हा हळूहळू थोडासा वाढणारा आजार आहे, जो की ग्रॅज्युअली मेंदूची झीज झाल्यामुळे वाढत जाणार आहे. दोन्ही आजार वेगवेगळे आहेत. दोन्ही आजार वयस्कर लोकांमध्ये होण्याची शक्यता असते. पण दोन्ही आजाराची लक्षणे, दोन्हीची ट्रीटमेंट आणि दोन्हीमध्ये केले जाणारे तपासण्या पूर्णपणे वेगळे आहेत. धन्यवाद सर. मला एक बोलायचं होतं. मी श्यामला शेंडे बोलते. डॉक्टर मॅडम बोला. बोलू का? डॉक्टर येतंय ना? हो, मला पण श्यामला ताई, बोलायचं. आवाज येतोय, बोला प्लीज. हा, तर मी आता इथे सध्या अमेरिकेत आहे. एक पेशंट बघितलेली आहे जी खूप यंग आहे, म्हणजे तिची मुलं आता कॉलेजमध्ये गेली. तर तिला पंप बसवलाय ह्याच्यासाठी, डोपामिनसाठी. तर आपल्याकडे तो केव्हा येऊ शकेल का? दोन गोष्टी आहेत. पंपचं मी तुम्हाला मागे होतं की याच्यामध्ये सध्या दोन प्रकारचे पंप सध्या अवेलेबल आहेत झालेले. एक तर तो ऍपोमॉर्फिनचा पंप जो आहे, ज्याच्यामध्ये की ऍपोमॉर्फिनचं इंजेक्शन द्यायचं, तो एक पंप. पंप जो आहे त्याच्यामध्ये पोटामध्ये जाते, त्याच्यामधनं सारखा पदार्थ दिला जातो. त्याच्यामध्ये तो पंप जो आहे टेक्निकली बसवणं खूप सोपं आहे, परंतु डोपामिनचं जे औषध त्याच्यात जे बदलायचंय ते रोज त्याची ती कॅसेट सारखी बदलावी लागते. रोज ते औषध भरून नवीन तिथे कॅसेट लावावी लागते. आणि सध्या त्याची कॉस्ट जी आहे ती तशी भारतामध्ये थोडीशी जास्ती पडते आहे. आणि अजून तरी ती औषधं काय भारतामध्ये अवेलेबल, म्हणजे ही ट्रीटमेंट अजून भारतात फ्रीली अवेलेबल झाली नाहीये. करणं सोपं आहे अतिशय, कारण ते ट्यूब बसवणं पोटातल्या डॉक्टरना अवघड नाहीये, पंप लावणं अवघड नाहीये. पण कोरोनामुळे काय झालं की 2 वर्षात नवीन औषधं येण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय. पंपचं असं आहे की जेव्हा तो पंप एक 7-8 वर्षापूर्वी आला तेव्हा आम्हाला खूप त्याच्याबद्दल खूप असं वाटलं होतं की आता ह्याच्यामुळे खूप खूप फरक पडेल. पण नंतर काही गोष्टी त्याच्यामध्ये थोडंसं पोटामध्ये इन्फेक्शनची रिस्क वाढणे किंवा पंपचा जेवढा बेनिफिट वाटत होता तितका फार बेनिफिट आतापर्यंत तरी खूप असा ग्रेट दिसला नाहीये. पण येस, मेंदूची सर्जरी ज्याला आपण डीबीएस म्हणतो त्याच्या बरोबर किंवा डीबीएसच्या नंतर पंप ही एक नवीन ट्रीटमेंट आहे जी की थोड्या दिवसात भारतात उपलब्ध होईल असं वाटतं. थँक्यू. आणखी एक सांगायचं होतं, म्हणजे 2008 साली जो पहिला मेळावा घेतला गेला
त्याला या डॉक्टर कुलकर्णींचं खूप सहकार्य होतं. तर त्याच्यासाठी मला त्यांचे आभार मानायचे. आता म्यूट आलं. डॉक्टर मी बोलू शकतो? हो, मला yes. काय हॅलो, आवाज ऐकू येतोय मला? येतोय ना? हां, मी सतीश चव्हाटे. मला झोप बऱ्याच वेळा उशिरा लागते, म्हणजे झोपलं रात्री 11ला तरी साधारण 1-1.5 वाजेपर्यंत लागतच नाही. त्याच्यानंतर कधीतरी लागते आणि मग मध्ये मध्ये 1-1, 1.5 तासांनी लघवीसाठी उठावं लागतं. मग पूर्ण झोप मिळत नाही. जास्तीत जास्त 4 तास झोप मिळते रात्रीची. त्याशिवाय ॲसिडिटीचा त्रास आहे मला. तर प्रत्येक वेळेला 2-3 दिवस मी गोळ्या घेतो, पण 3-3 दिवसांनी प्रत्येक गोळी नवीन घ्यावी लागते. मग सध्या पॅन चालू आहे. त्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे मला. त्यासाठी ग्लिसरीनची हेलन्स ग्लिसरीन म्हणून जी टॅबलेट आहे ती दररोज लोकल ॲप्लिकेशन म्हणून 8 टाकावी लागते. त्यावेळेला ते छोटे छोटे तुकडे होऊन पास झाल्यामुळे त्रास होत नाही. पण नाहीतर मी जी नाही घेतली तर फार त्रास होतो, म्हणजे कडक सुद्धा होते आणि दुखतंय पण, आणि लॉस ऑफ मेमरी पण आहे माझं पुष्कळ. त्यासाठी काय असेल तसा उपचार सांगू शकाल का? मी तुम्हाला म्हटलं तसं झोपेचं सायकल बिघडणे हे पार्किन्सन मध्ये बऱ्याच जणांमध्ये आढळतं आणि काही जणांना हे सतत युरिनला उठल्यामुळे हा त्रास होतो. तर त्या केसमध्ये युरिनचे त्रास कमी होण्यासाठी काही गोळ्या घेतल्या तर आपली रात्री तासातासांनी उठण्यापेक्षा जर 4 तासांनी किंवा 3 तासांनी एकदाच उठणं या लेवलपर्यंत आपल्याला जर फ्रिक्वेन्सी आली तर रात्रीची झोप थोडी व्यवस्थित होऊ शकेल. जर आडवं पडल्यानंतर झोप लागत नसेल त्याला स्लीप ऑनसेट इन्सोमनिया म्हणतात. त्या केसमध्ये काही औषधं घेऊन आपण तो इन्सोमनिया जो आहे तो कमी करू शकतो. तुम्ही म्हटलं तसं ऍसिडिटीचा त्रास जो आहे त्याच्यामुळे जर ऍसिड जास्त प्रमाणात जमा झालं आणि ते पित्त आपण म्हणतो तोंडापाशी आलं किंवा ज्याला रिगर जसं म्हणतात इंग्रजीमध्ये, तसं जर त्रास झाला तर त्याच्यामुळे पण झोपेवरती इफेक्ट होतो. सो त्यामुळे हे ऍसिडिटीचा त्रास कमी करणे त्यांनी आपल्या झोपेवरती पण फायदा होऊ शकतो. कॉन्स्टिपेशन बद्दल मी आज बोललो नाही, पण कॉन्स्टिपेशन आपल्याला सर्वांना माहिती असेल की पार्किन्सन मध्ये खूप जणांमध्ये आढळतं आणि बऱ्याचदा कॉन्स्टिपेशनचा त्रास नसेल तर मी विचारतो खरंच नक्की पार्किन्सन आहे की नाही. इतका तो कॉन्स्टिपेशनचा त्रास कॉमन आहे. तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन साठी पण बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहेत, त्या आपण वापरू शकता. आणि मेमरीचा बद्दल मी आपल्याला सांगितलं की मेमरीचा त्रास आहे. सो सर्व ह्याच्यातल्या तुम्ही लक्षणं सांगितली त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करून तुमचे त्रास जे आहेत ते कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते. दुपारचं पण मी झोपत नाही, तरी रात्रीची झोप फक्त ते 3 ते 4 तास जेमतेम मिळते मला. त्याला काही गोळ्यांनी नक्की त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते. असं ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्यामुळे काही त्याचा आफ्टर इफेक्ट असतात का? वाईट इफेक्ट म्हणजे किडनी प्रॉब्लेम किंवा असे काही नंतर? नाही, युजली नाही. काही ते नाही. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या, म्हणजे मनाने नका घेऊ डोसेस. सॉरी, मला काय समजलं नाही. नाही, ऍसिडिटीच्या गोळ्यांचे डोसेस जे आहेत ते तुम्ही मनाने न घेता डॉक्टरांना विचारून घ्या. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. असं त्यांनीच सांगितलं त्याप्रमाणेच घेतो. पण मला असं कळलं की नंतर त्याचे आफ्टर इफेक्ट असतात, किडनी प्रॉब्लेम वगैरे. तुम्हाला त्याप्रमाणे घ्याल तुम्ही. बरोबर. येस, थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर साहेब, एक प्रश्न विचारतो की जसं डायबिटीज मध्ये आपल्याला ब्लड टेस्ट करून किती शुगर वाढली कमी कळते, बाकी ब्लड प्रेशर मध्ये सुद्धा ब्लड किती आपलं ब्लड प्रेशर किती आहे त्यामुळे कळतं. तसं पार्किन्सन आपल्याला किती वाढलाय किती कमी कशी सुरुवात झाली हे कशाने कळेल आपल्याला? अगदी हा चांगला प्रश्न आहे. ह्याच्यासाठी तज्ञ डॉक्टरांची नजर हेच खरं तर मशीन आहे असं मी म्हणेन. कारण पार्किन्सन मध्ये अशी कुठली टेस्ट नाही ज्याच्यामुळे आजार किती वाढलाय सांगितलं जातं. तुमच्या डॉक्टरांनी किंवा तज्ञ डॉक्टरांनी बघून पार्किन्सनचं निदान करणे आणि तो कमी जास्त होतो का बघणे हेच फार महत्वाचं आहे. खरं तर आमच्यासाठी पार्किन्सनचं निदान करायला लागणारा वेळ हा 1 मिनिटापेक्षा कमी आहे. बऱ्याचदा पार्किन्सनचा रुग्ण चालत येऊन खुर्चीत बसतो तोपर्यंत आम्हाला कळलं असतं की यांना पार्किन्सनचा त्रास आहे. तर पुढचा सगळा वेळ आम्ही त्यांचे प्रश्न विचारून त्यांची लक्षणं काय काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतो. मग तो आजार पार्किन्सन आहे का हे आमचं निदान ते पेशंट बसण्याच्या आधीच झालेलं असतं. तो निदान करणं सोपं आहे. आजार किती कमी जास्त आहे बघण्यासाठी आमच्याकडे अनेक प्रकारचे स्केल्स आहेत, ते वापरून आम्ही बघतो तो त्रास कमी जास्त होतो का. मेंदूचे आजार हे बरेचदा असे असतात की ज्याच्यासाठी असं मॉनिटरिंगची काही टेस्ट नाहीये. जशी शुगरसाठी आपण ब्लड टेस्ट करतो किंवा कोलेस्ट्रॉलसाठी करतो. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे हेच त्याच्यामध्ये सध्या तरी एकमेव उपाय आहे आपला आजार वाढतो कमी होतो का बघण्यासाठी. आणि पार्किन्सनचा आजार हा ब्लड प्रेशर किंवा शुगर सारखा फक्त एकाच
पॅरामीटर वरती मोजला जाणारा आजार नाहीये. म्हणजे शुगरमध्ये फक्त शुगर वाढली का कमी झाली बघून डायबिटीस वाढला तसं नाही आहे. आपण म्हटलं असं पार्किन्सनच्या रुग्णांना काही वेळा पडणं होतं, काही वेळा कंप वाढतात, काही वेळा अंग कडक होतं, काही वेळा झोपेचं सायकल बिघडतं, काही वेळा भास होऊ लागतात, काही वेळा मेमरीचे त्रास होतात, काही वेळा कॉन्स्टिपेशन होतात. म्हणजे हा अनेक ठिकाणी लढला जाणारा आजार आहे. अनेक फ्रंटवरती लढाई चालू असते. त्यामुळे एकाच फ्रंटची जर आपण मॉनिटरिंग केलं तर बाकीच्या फ्रंटवरती त्रास वाढतो का कमी होतोय कळणार नाही. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांकडे जाणं हे तितकं महत्वाचं आहे. ओके, थँक्यू साहेब. हॅलो, मी डॉक्टर जोशी बोलते चेंबूरहून. मला पार्किन्सनचा त्रास 2-3 वर्षापूर्वी चालू झाला. माझं वय आता 80 आहे. तर मला काय होतं, मला लहानपणापासून कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि गॅसचा पण त्रास आहे. आणि मी आता जेव्हा झोपल्यानंतर उठलं मला लगेच हे उठता येत नाही कोचावरून आणि जरा वेळ लागला तरी उभं राहिलं लगेच शरीर ताठ होतं, खेचल्यासारखं होतं शरीर. आणि मग चालू की मग भरपूर चालतो मी आणि मला झोप लागत नाही. फक्त मग मी काय करतो, हल्ली कोचावर झोपतो आणि पुढे पाय सेंटर पीसवर पाय ठेवून झोपतो. तसं चालेल काय केलेलं? तसं झोपेची पोझिशन अशी वेगळी करून काय त्याचा खूप त्याच्यामध्ये बदल पडणार नाही. पोझिशन आपण कुठली ठेवली तरी तसा काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की थोडं वाकडं तिकडे झोपलं तर आपलं अंग पुढे कुठे क्रॅम्प आला किंवा गोळा आला असे प्रकार नाही होता कामा. दुसरं तुम्ही म्हणलं असं की सकाळी उठल्यानंतर जे एकदम तुमचे पाय कडक असतात, तो हा जो त्रास आहे हा प्रॉब्लेम बऱ्याचदा असं असतं की रात्री शेवटची गोळी घेतल्यानंतर सकाळपर्यंत आपल्या शरीरात डोपामिनची लेवल कमी झाली असते. त्यामुळे सकाळी उठल्या थोडासा त्रास बऱ्याच जणांमध्ये रुग्णांना जाणवतो. त्यातल्या काही जणांना आम्ही सांगतो की तुम्ही मग एखादी सिंडोपा किंवा तशा पद्धतीची गोळी तुमच्या उशीच्या शेजारी ठेवा आणि जर रात्री उठले तर अर्धी गोळी घ्या, जेणेकरून सकाळी उठल्यावरती जी सकाळची क्रिया करायची आहे त्या क्रिया करण्यासाठी आपलं अंग कमी कडक राहील. त्यामुळे बऱ्याच जणांना आम्ही सांगतो की रात्रीचा शेवटचा डोस खूप उशिरा घ्या आणि अगदी लागलं तर अर्धी किंवा एखादी गोळी रात्री आणखी एखादी एक्स्ट्रा SOS किंवा गरजेप्रमाणे घेतली तरी सकाळची लक्षणं थोडी कमी व्हायला मदत होईल. अर्थात हे निर्णय स्वतः न घेता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले तर थोडं जास्त बरं होईल असं मला वाटतं. ओके, थँक्यू. मी अस्मिता कुलकर्णी. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर पार्किन्सन अनुवंशिक असेल तर पुढच्या जनरेशनला काय काळजी घेण्यासाठी सांगावं मुलांना? पार्किन्सनचा आजार अनुवंशिका पुष्कळ कमी जणांमध्ये असतो. म्हणजे तो मी म्हणेन 5% कमी जणांमध्ये अनुवंशिक असतो. आणि आपल्याला माहिती आहे की अनुवंशिक आजारांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे काही अजून तरी औषधं नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपली हेल्थ चांगली ठेवणे म्हणजे आपल्याला शुगर, कोलेस्ट्रॉल सारख्या गोष्टी कंट्रोल ठेवणे, आपली शरीराचे स्नायू जे आहेत ते बळकट ठेवणे, आपली हाडं जी आहेत ती जास्त ठिसूळ न होऊ देणे आणि मेमरीचा व्यवस्थित वापर करून मेंदूचे रिझर्व, समजा आपल्याला पुढे जर पार्किन्सन होणारच असेल तर तो लढण्यासाठी आपल्या शरीराची आणि मनाची तयारी करणे हेच महत्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून आपलं शरीर आणि मन हे दोन्ही जर हेल्दी ठेवलं तर हा त्रास जो आहे तो आपण पुढे झालाच तर तो कमी त्रासदायक होईल याची एवढी काळजी घेऊ शकतो. तो रोखण्यासाठी असं काही अजून औषध आपल्याकडे किंवा आमच्याकडे तरी नाही आहे सायन्सकडे. ओके, थँक्यू. अजून कोणी आहे? आणखी कोणाला विचारायचे आहे? ओके. अतुलजी, आपण आभार करायचे का? हो हो. हा. डॉक्टर, आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि मुख्य म्हणजे आता ह्या 3 गोष्टींबद्दल जे सांगितलं की मेंदूतील विषारी सिस्टम्स बाहेर काढणे, हे एक अतिशय मोलाचा सल्ला होता. कारण आपण ते मला वाटतं ध्यान वगैरे करून किंवा कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करून किंवा त्याच्यावरती वाचून असं आपण मन शुद्ध ठेवू शकतो. आणि विस्मरणाबाबत जेव्हा तुम्ही म्हणालात की माझीही सुरू झालेली आहे, 40 नंतर सुरू होतं, तेव्हा असं वाटलं की ओके, कॉमन आहे, आपण काही एक्सेप्शनल नाही आहोत. हा एक थोडा आधार मिळाला त्यातनं. आणि जे पार्किन्सनसाठी म्हणजे खूप फ्रंटवर लढावं लागतं.
हे पण खूप मोलाचं म्हणणं होतं. कारण काय असं वाटत असतं ना की आता आज लोक म्हणाले की झोप, कॉन्स्टिपेशन, त्याच्यानंतर चक्कर येणे, त्याच्यानंतर बीपी मध्ये वाढ कमी होणे, तर हे सगळं चालू असतं. तर म्हणजे हे सगळं आपल्याला तयारी ठेवायला पाहिजे हे त्यातनं कळलं. आणि सर तुम्ही इतक्या पेशंटची खूप मोठी जबाबदारी पाहता. शिवाय मज्जासंस्थेशी संबंधित हजारो रुग्णांना त्यांच्या आजारातून मुक्त करून सर्वांना एक चांगलं जीवन देण्यासाठी प्रयत्न करताय. दीनानाथ मंगेशकर सारख्या मोठ्या रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुखपदी ती जबाबदारी सांभाळताय. अशा अविश्रांत कामात व्यग्र असूनही आठवड्यातील सुट्टीचा दिवस तुम्ही आम्हाला दिला. आम्हाला ज्ञात नसलेल्या विषयावर बोलून आम्हाला सुज्ञ केलं. त्याबद्दल किती आभार मानू हे समजत नाही. आभाराला जर विराट असं रूप असेल, त्याचं स्वरूप असेल, तर मी म्हणेन की आम्ही तेवढे तुमचे आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. मी एक विचारू का? हॅलो, सगळ्यांचे माइक्स ओपन आहेत का? हॅलो, अतुल, एक मला शेवटचा प्रश्न विचारू शकतो मी? बर बर बर, हा विचारा. डॉक्टरांचा माईक बंद आहे. विचारा विचारा. हॅलो, विचारा प्रश्न. कोण म्हणाला आता विचारायचंय? प्लीज विचारा. ते म्यूट हॅलो? झाले परत. ते म्यूट झाले परत. अच्छा, हे म्यूट आहे. हा डॉक्टर इथे ऐकू येत आहे? हो, डॉक्टर बोला ऐकू बोला येते? बोला. हा, मला ना ब्रिदिंग ट्रबल आहे, बरेच महिने झाले. असा श्वास घ्यायला त्रास होतो किंवा धाप लागल्यासारखे होते. हे विशेष करून रात्री मी लग्नाला होतो त्यावेळेला होता, आणि दिवसात पण 3-4 वेळा होतो असं कधी उगीच. आणि चालताना तर लागतेच धाप. त्याशिवाय अशी काही नाही, बसलं असलं तरी लागते, किंवा खास करून मी बोलतो ना लग्नाला होतो रात्री का त्याला लागतेच लागते. तर त्याच्यावर काय उपाय सांगू शकाल का? ब्रिदिंगचा त्रास जर असेल तर माझं सजेशन राहील की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या MD डॉक्टर जर कोण असेल त्यांना दाखवा. काही हा हार्टचा किंवा लंगचा म्हणजे फुफ्फुसाचा किंवा हृदयाचा काही त्रास आहे का ते बघायला लागेल. त्याच्यात जर काही त्रास जर असतील तर त्याला औषधं देऊन ब्रिदिंगचा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. कारण विशेष तुम्ही म्हणता चालल्यानंतर जर दम लागत असेल तर थोडं हार्टचं पंपिंग कमी आहे का किंवा फुफ्फुसामध्ये थोडं पाणी जमा झालंय का हे बघण्याची गरज लागेल. तर त्यासाठी तुमचे MD डॉक्टर जर कोणी असतील तर नक्की तुम्हाला मदत करतील. MD डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी अँगीप्लॅट 2.5 दिल्या घ्यायला. दुपारी एक घ्यायची आणि सकाळी 10. नाश्त्यानंतर आणि दुपारी जेवणानंतर अशी 2 वेळा घ्यायच्या. अँगीप्लॅट 2.5. हो, तर त्या चालू ठेवा. त्यांना विचारा की आणखी काय हार्टच्या तपासणीची गरज आहे का. ते म्हणत असतील तर तपासणी नक्की करून घ्या तुम्ही. ठीक आहे, थँक्यू डॉक्टर. मी वसुधा बर्वे बोलते. हॅलो, वसुधा बर्वे बोलते. हॅलो, बोला बोला. पार्किन्सन्स मध्ये योगाभ्यासाचा कितपत उपयोग होतो? योगासनाचं विचारताय का? हो. आता मी खरं तर काही योगासनाचा तज्ञ नाहीये, परंतु आम्ही आमच्या पार्किन्सनच्या रुग्णांना काही प्रकारचे योगासनाचे व्यायाम दिले आणि त्यांच्या काही स्केल्स आम्ही तपासण्यामध्ये करून बघितला की यांना किती फायदा होतो. साधारणपणे आम्ही फारच छोटा स्टडी केला होता आमच्याच पेशंटमध्ये, पण आम्हाला असं लक्षात आलं की योगासनं करून त्यांचं पार्किन्सनची काही लक्षणे जी आहेत ती कमी व्हायला मदत झाली. असं वाटतं योगासनांचा पार्किन्सन मध्ये फायदा होऊ शकतो. अर्थात हा स्टडी आमचा अगदी 10-15 पेशंटचा होता. मोठा स्टडी पाहिजे. दुसरं असं आहे की कुठल्या योगासनं कुठल्या पार्किन्सनच्या रुग्णांना उपयोगी पडणार आहेत हेही सांगता येणं अवघड आहे, कारण त्याचाही अजून कोणी असा स्टडी मोठा केलेला नाहीये. परंतु विशिष्ट प्रकारचे पार्किन्सन मध्ये विशिष्ट व्यायाम केले, विशिष्ट योगासनं केली तर फायदा होईल. असं होईल का हे थोडंसं विथ सायन्स किंवा विथ स्टडीज आम्हाला कळेल. पण आता तरी असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तर पार्किन्सन मध्ये नक्कीच उपयोगी आहे. फक्त एवढी काळजी घ्या की तुम्ही शीर्षासन वगैरे करायला जाऊन पडून आणखी उद्या काही हाडाला बिडाला इजा होता कामा नये. सो आपल्याला जेवढं झेपेल त्या पद्धतीचाच व्यायाम करा. फक्त योगासनच नाही, मी म्हणेन कुठल्याही पद्धतीचा व्यायाम आपल्याला जमेल असं नक्की व्यायाम करा. साधारणपणे आठवड्यामध्ये तुम्ही 150 मिनिटं तरी व्यायाम हा केला पाहिजे. रोज मी करते अर्धा तास.
आणखी कोणाला विचारायचं आहे? बरं, तर मी आभार कंटिन्यू करते. डॉक्टरांना तर खूप थँक्स सांगते आणि पडद्यामागचे आमचे सर्व अतुल ठाकूर यांचेही आम्ही आभारी आहोत. मंडळाचे ते मित्र तर आहेत, मसियाही आहेत. आम्ही सदैव त्यांचे आभारी आहोत. त्याच्यानंतर आमचा छोटा मित्र गिरीश कुलकर्णी, जो आम्हाला नेहमी मदत करत असतो मंथली मीटिंग्स मध्ये. परवा तो सहज घरी आला होता. बोलता बोलता मी त्याला म्हंटल की अरे आता हे असं चाललंय, तरी पण मला वाटतं की आता एक 5-6 महिन्यात कदाचित आमच्या ऍक्च्युअल मीटिंग, फिजिकल मीटिंग सुरू व्हावेत. पण त्यात एकच वाईट वाटतं की बाहेरगावच्या लोकांना समाविष्ट करता येणार नाही. पण त्याचं पटकन उत्तर आलं. ताई म्हणाला काही हरकत नाही हो, आपण तेही करू शकतो. आपण घ्यायची फिजिकल मीटिंग, पण ती शेअर करायची त्यांच्या बरोबर. म्हणजे तो अतुलजींबरोबर राहून आता तो याची सुद्धा आपल्याला मदत करेल. त्यामुळे त्याचे खूप खूप आभारी आहे. बर्वे साहेब 80 उलटलेले आहेत. किती 81, 82, 83 काहीतरी असतील. पण त्यांची उमेद बघितलं तर असं वाटतं ते 18, 28, 38, 44, 48 आहेत की काय. त्यांचा उत्साह तेवढा अजून आहे आणि त्यांचे आभार आत्ताच मानत नाही. आम्हाला आणखीन 1-2 पुस्तकं अशी येऊ देत, त्यांचा अभ्यास असाच चालू राहू दे असं वाटतंय आणि त्यानंतर आम्ही त्यांचे निश्चितपणे आभार मानू. आणि ते म्हणजे एक असं अनुकरणीय व्यक्तिमत्व आहे की जे दाखवून देत आहेत की वय म्हणजे एज इज नो बार, इट इज जस्ट अ नंबर. सो नाही म्हटलं तरी थँक्स म्हणते शेखर बर्वेजींना आणि सगळ्यांनाच आजच्या कार्यक्रमात भाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप आनंद झालेला आहे आज आणि त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते, थँक्स देते सर्वांना आणि हा कार्यक्रम आता संपला.